जालना जिल्ह्यातील गणेश चव्हाण यांचं हे संशोधन. जुन्या राजदूत मोटरसायकलचे पार्ट वापरून त्यांनी हे मशागत यंत्र बनवलंय. गणेश यांच्याकडे 4 एकर शेती आहे. या शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी घेणं त्यांना परवडत नव्हतं आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते. मग ते भाड्याने बैलजोडी घेऊन शेतीतली कामं करायचे. एका बैलजोडीला रोज 500 ते 700 रुपये भाडं त्यांना द्यावं लागायचं. तुटपुंजा उत्पन्नात तेही परवडण्यासारखं नव्हतं. कधी कधी पैसे देऊनही वेळेवर बैलजोडी मिळायची नाही. त्यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम व्हायचा. यावर उपाय म्हणून त्यांनी हे मशागत यंत्र विकसित केलं. वेळेवर बैलजोडी एक तर भेटत पण नाही, कारण की सध्या बैल कमी झाले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. त्याच्यामुळे रोजदारी द्यायला बी परवडत नाही आपल्याला, कारण रोजदारी भलती वाढलेली आहे. आणि नंतर ही जे अवजार आपण गेलो की 2 तास 3 तास आणून चालून ते मशागत करू शकतो आपण. आपल्याला वखरणे कोळपणी करण्यासाठी शेतामध्ये उपयुक्त आहे. हे बनवलंय मी जुन्या मोटरसायकलचे इंजिन, त्याचे टायर वापरले, त्याच्यामध्ये त्याचे गिअर वापरले आणि त्याच्यावर हे तयार केलेलं आहे. तर हे आपल्याला शेतामध्ये म्हणजे अत्यंत उपयोगी आहे, कारण की बैलजोडीचा खर्च परवडत नसल्यामुळं हे आपले याच्यावर चालतंय, पेट्रोलवर चालतंय. तर 1 लिटरमध्ये 1 एकरचं ॲव्हरेज देते आणि बैलजोडीचा खर्च आपल्याला समजा 500 ते 700 रुपये येतो. तर हे जवळपास आपलं 150-200 रुपयामध्ये काम करते. या हिशोबानं मी हे अवजार बनवलेले. टाकाऊ आणि पडीक साहित्यांपासून गणेश चव्हाण यांनी हे अवजार बनवलंय. यासाठी त्यांनी घरी पडून असलेल्या जुन्या राजदूतचं इंजिन वापरलं. त्याखाली समान अंतरावर 2 चाकं बसवली. मागच्या बाजूने मशागतीसाठी साचा आहे. यात गरजेनुसार कोळपणी आणि वखरणीसाठी अवजार लावलं जातं. या मशागत यंत्राला चालवण्यासाठी मोटरसायकलचा हँडल लावलाय. या यंत्राने 1 लिटर पेट्रोल म्हणजे 70 ते 80 रुपयात 1 एकराची मशागत होते. याच्यामध्ये आपण राजदूत मोटरसायकलचं इंजिन वापरले, त्याचेच टायर वापरले आणि त्याला पाठीमागं आपण अवजार जोडलेत. पाठीमागं जे वखर जोडले आहेत सध्या, तर त्याला पाठीमागं सगळे अवजार बसतात. म्हणजेच कोळपणी खुरपणीचे यंत्र जे आहेत आपण बनवलेले ते पूर्ण पाठीमागे बसतात. त्याला मोगडा बसतो आणि सहजरित्या आपण त्याला झाडाच्या एकदम जवळून पण चालून मशागत करू शकतो. आपण 1 लिटरच्या सहाय्यानं जेवढं स्पीडनं पाहिजे तेवढं आपण लवकर त्याला चालवू शकतो. त्याला परत आपण सगळे 1 लिटरचे सगळे शटिंग सगळी मोटरसायकल सारखीच बसवलेली आहे, कारण त्याचेच टोटल साहित्य आपण त्याला वापरलेले. या मशागत यंत्राने पिकाच्या जवळून कोळपणी करता येते. त्यामुळे तण नियंत्रणासाठी मोठी मदत होते. एक व्यक्ती सहजरित्या कोळपणी करू शकतो. गणेश चव्हाण यांनी आपल्या गरजेसाठी हे मशागत यंत्र विकसित केलं, पण याचे फायदे पाहता इतर शेतकऱ्यांनाही याचं महत्त्व लक्षात यायला लागलंय. बैलजोडीचा खर्च परवडत नाही. आपल्याकडे एक अल्पभूधारक शेतकरी म्हणता येणार नाही की काय होतं, 2 बैलजोडी जरी वापरली आपण तर त्यांना एका वर्षाचा चारा, त्याची मेहनत, याला ज्यावेळेस वापरायचं आहे त्यावेळेसच आपल्याला इंधन लागते. बाकी याला उभा असलं की त्याला काही लागत नाही. आणि याचा उपयोग असा होतो, प्रत्येक ठिकाणी आपण शेतामध्ये जर गेलो तर मूग असेल, बाजरी असेल किंवा अनेक प्रकारचे जे पिकं असतील, ह्या पिकामध्ये हे चालतंय. आणि चालत असताना जी बैलांना चालताना किंवा माणसाकडून जी नुकसान होती ती याच्यापासून होत नाही. याच्यापासून फायदा असा आहे की जे झाडाच्या आपण बुडापर्यंत याला नेऊ शकतो आणि जसं लागन तसं ऍडजस्टमेंट याच्यामध्ये करता येते. खरीपात जास्त पाऊस झाल्यानंतर या यंत्राने मशागत करणं शक्य नाही, पण उघडीप पडल्यावर चांगल्या वापसा स्थितीत याद्वारे मशागत करणं शक्य आहे. शिवाय रब्बी हंगामात याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आज शेतीत मजुरांची मोठी समस्या आहे. मजुरांअभावी बऱ्याचदा शेतीची कामं वेळेवर होत नाहीत. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. शिवाय वाढलेल्या मजुरीमुळे उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या समस्येतून बाहेर काढण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना परवडेल असं संशोधन गरजेचं आहे. गणेश चव्हाण यांनी असाच एक प्रयत्न केला. यात त्यांना यशही मिळालं. कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थांनी छोट्या शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित संशोधन केलं तर आपल्या शेतकऱ्यांना त्याची मोठी मदत होईल. अनेक शेतकरी लहान मोठ्या गरजेपोटी सातत्याने असे नवीन प्रयोग करत असतात. रानातल्या मातीत तयार झालेल्या प्रयोगाला व्यापक संशोधनाची जोड आवश्यक आहे, हे मात्र नक्की. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना.